राजेच हे प्रजेचे भक्ष्य होणार असं जे वर्णन केलं, आता याच्यामध्ये काय वावरं आलं? तर आतापर्यंत आम्ही आढळत होतो की आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपण समोर यावं, पण कोणीही आमच्याकडं फक्त येऊन जाणं हे महत्वाचं नाही, त्या प्रक्रियेमध्ये क्रियाशील आपलं असणं, मला असं वाटतं हे आम्हाला त्याची थोडीफार जाणीव व्हायला पाहिजे होती. बराबर त्या चर्चेचा टाइम आला की दुसरी चर्चेला सुरुवात करून देणं हे भोळ्या बाबड्या लहान लेकरांना सुद्धा आता कळू लागलेलं आहे की या छोट्याशा असलेल्या एका गोष्टीचा केवढा अवडंबर उडतो हे निश्चित रूपाने आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या जालना नांदेड समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात आता हे 4.5 महिने आम्ही पूर्ण करत असताना मागे वळून जर पाहिलं तर खरोखर आज आम्हाला नाविलाजाने असं म्हणावं लागतं की कली दावा नले नाते साधनम भस्मताम गतम, म्हणजे कली नावाच्या दावानं अग्नीने जणू काही विवेक नावाची शक्तीच ही समस्त अशा प्रकारची हरून गेली की काय. कारण या कलियुगामध्ये स्वतः आपल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजिले जन पापा देती अनुमोदन करती हेळण संतांची. म्हणजे या कलियुगाचा हा थोर महात्मा, मला असं वाटतं की महिमाच असा आहे की इथं आज आपण लोकव्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो आणि ते कलियुगामध्ये जे जे सांगितलेले ते घडतं का आता सुरुवात झाली, पण याचा म्हणजे शेवटलं जे व्हायचं ते सुरुवातीला जर होऊ लागलं हे निश्चित रूपाने खेदजनक आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण आज लोकव्यवहारामध्ये आज आपण तुम्हीच पाहा, आता गड्याला किंमत आहे, मालकाला किंमत नाही राहिली, मुलावाल्यांना काही किंमत नाही राहिली तर मुलीवाल्याला किंमत आली, सासूबाईला काही किंमत नाही तर इथं सुनबाईला किंमत आली. आलं का? त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कन्या वितरण लोभात दंपती नाहीची कल्कनम, म्हणजे कलियुगाचं वर्णन करत असताना जशा मुलीचे 17-18 लाख रुपये भाव ठरतील हे जे सांगितलं होतं ते जसं सत्यात येऊ लागलं तसंच हे सांगितलं की या कलियुगामध्ये प्रजेला काही किंमत राहणार नाही, फक्त राजाला किंमत राहील. आणि म्हणून पहा, प्रजा ही काही जरी झालं तर त्या प्रजेकडे कोणाचं लक्ष आज आपल्याला दिलं जातं असं काही पाहायला सापडत नाही. परंतु एखादा राजा किंवा लोकप्रतिनिधी जर आला तर हजारो लोक त्याच्या पाठीमागे, मला असं वाटतं फटाकडे फोडीत वाज्या वेळेला म्हणजे वाजवत ते पळत असताना आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की हे नेमके कशा करता चालू आहे की जिकडे प्रजा ज्यांच्या नावाने होरपळते ते जर आल्याच्या नंतर मात्र आपण फटाकडे वाजवतो, त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीत सत्कार करतो. प्रामुख्याने मला हेच सांगायचं की प्रजेला सोडून राजाला किंमत आली की काय, असा हा जो कलियुगातलं जे वर्णन केलेलं आहे आज निश्चित रूपाने ते अस्तित्वात आलं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पाहणं, आता जिथं वास्तव शेतकऱ्यांना 4.5 महिने आम्ही वास्तव आणि आमच्यावर खर तर फार मोठा अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून कुठे जावं, काय करावं, कोणता नेता पकडावं हे सर्व करून भागल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी समस्त सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि राठी सरांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन करण्याचा एक अत्यंत लोकशाही पद्धतीने प्रयत्न केला. परंतु ज्या अर्थी एवढा प्रयत्न आम्ही लोकशाही पद्धतीने करून यांना कुठल्याही प्रकारचा पाझर जर फुटत नसेल, मग आता मला सांगा ना, राजेच हे प्रजेचे भक्ष्य होणार असं जे वर्णन केलं, आता याच्यामध्ये काय वावगं आलं? म्हणजे ते आजच ठरलं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि ते ठरलेलंच आहे. या पद्धतीने जर विचार केला तर आतापर्यंत आम्ही आढळत होतो की आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपण समोर यावं, पण कोणीही आमच्याकडं फक्त येऊन जाणं हे महत्वाचं नाही, त्या प्रक्रियेमध्ये क्रियाशील आपलं असणं, मला असं वाटतं हे आम्हाला त्याची थोडीफार जाणीव व्हायला पाहिजे होती. पण ती पुसट सुद्धा इथून म्हणजे इत्थंभूत इथून तर तिथून कुठल्या प्रकारची ती झालेली आम्हाला पाहायला सापडत नाही. म्हणून नाविलाज असतो आता असं आमचं ठरलेलं आहे की आमची जमिनी, आमच्या विहिरी, आमचे शेततळे, आमच्या गोशाळा या सर्व आता आमच्या बाधित सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमचा ठाम निर्णय ठरलेला आहे की कोणीही आता जरी आमच्याकडे आला येरी रक्ताचे पाठ, मला असं वाटतं त्या निमित्ताने आपण पाहा, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे इथं सर्व 18 पगड जातीचे लोक आहेत. म्हणजे तुम्हाला तिकडं आपण पाहतो की एकासाठी तुम्ही नाना प्रकारचे आता सर्व शेतीचे काम असताना आज आता समाज कुणीकडे भेटून द्याला हे सुद्धा आता आमच्या लक्षात येतं की जिथं आता चर्चा व्हायला पाहिजे होती की सोयाबीनला काय भाव राहणार, कापसाचा काय भाव राहणार, खताचे काय काय भाव आहेत, औषधी कोणत्या कोणत्या क्वालिटीची आहे, ती डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे,
कोणत्या भावात आज वर्षी कोणता भाव होता, आता या वर्षी कोणता आहे, सरकारनं आम्हाला पीक विमा वगैरे द्यावं, ही चर्चा सरकारच्या वतीने खर तर आणि शेतकऱ्यांच्या वतीने व्हायला पाहिजे होते. आपण आता ती न होताना आपण पाहतो की ती चर्चाच समाप्त करू बराबर त्या चर्चेचा टाइम आला की दुसरी चर्चेला सुरुवात करून देणं हे भोळ्या बाबड्या लहान लेकराला सुद्धा आता कळू लागलेलं आहे. आणि म्हणून मायबाप सरकारनं याच्या बाबतीमध्ये वेळीच सावध आपण व्हावं. बरे आम्ही आता तुम्हाला जमिनी देणार नाही, परंतु ज्या वेळेला जमिनी तुम्ही मागायला मला येणार त्या वेळेला याचा परिणाम मात्र हा सर्व अख्खा संबंध महाराष्ट्र पाहिल की या छोट्याशा असलेल्या एका गोष्टीचा केवढा अवडंबर उडतो हे निश्चित रूपाने आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावध या ठिकाणी मी करतो की सावध होऊ नये. आमच्या वारकरी संप्रदायाने सांगितलं भजनी लागा, तसं तुम्ही सावध होऊनच आमच्या बाधित शेतकऱ्यांकडे यावं एवढीच त्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो.